तर मित्रांनो आपल्यासोबत उपस्थित आहेत आपले गणेश डेकोरेशनचे कर्मचारी, यांचा आपण परिचय जाणून घेऊ। सर परिचय सांगा। माझं नाव आहे अमोल विकट सागरकर। मी झाडीपट्टी रंगभूमीमध्ये काम करतो आणि याच्यापासून माझे कुटुंब चालते। ठीक आहे, धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी मिनघर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे आपल्या नाटकाचं नाटक थिएटर बनवतात ते सर्व कर्मचाऱ्यांची आपण मुलाखत घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांचं नाव जाणून घेणार आहोत, ते कोणतं काम करणार आहेत हे जाणून घेणार आहोत। आपण एवढ्या कडकत्या थंडीमध्ये आपण नाटक बघत असतो, कोणामुळे तर या पडद्यामागील कलावंतांमुळे। आपण फक्त स्टेजवरील कलावंतांना ओळखतो, पण या कलावंतांना आपण ओळखत नाही। तर माझा हाच उद्देश आहे की जे आपल्या पडद्यामागील कलावंत आहेत ते पडद्याच्या समोर यायला हवेत। तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। जो या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण जे डेकोरेशनवाले कर्मचारी आहेत त्यांची मुलाखत घेणार आहोत, त्यांचे नाव विचारणार आहोत, त्यांचं काम विचारणार आहोत, ते किती वर्षापासून काम करत आहेत। तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। आपल्या सोबत आहेत शिवम थिएटरचे डेकोरेशन वाले कर्मचारी महेश भाऊ चांदेकर। सर नमस्कार। नमस्कार सर तुम्ही या डेकोरेशनच्या ह्याच्यामध्ये किती वर्षापासून काम करत आहात? आता 1 वर्ष तरी झाला। हो, 1 वर्ष। सर म्हणतायत की 1 वर्ष आपल्याला डेकोरेशनमध्ये काम करण्यापर्यंत झालाय। तर सर तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, एवढी मोठी आपल्याला झाडीपट्टी रंगभूमी मिळाली, यामध्ये आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल तुमचे मत काय? आता तिकडे कसं आहे, झाडीपट्टी म्हणल्यावर 4 महिने आम्हाला काम करायला मिळतात। 4 महिने तिकडे सीझन राहतात। गडचिरोली, भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा। तर आज आहे आमचा मिनघरीमध्ये प्रयोग विरातू परतुनी येरे। आज माझे मित्र निखिल यांची मी मदत करण्यासाठी इथे आलो आहे। तर आपल्याला सांगले आहेत भाऊंनी का आपल्याला 4 महिने मिळतात, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होते एवढ्या मोठ्या झाडीपट्टी रंगभूमीमुळे। आपण यापुढे आता इथं हे जे मेकअप रूम बनवणे चालू आहे, यामध्ये इथे गणेश डेकोरेशनचे सर्व कर्मचारी म्हणजे सर्व आपापल्या कामामध्ये आहेत। तर यामध्ये हे जे मेकअप रूम बनवत आहेत ते आपल्यासोबत भाऊ आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत आता रुपेश भाऊ, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। तर यांना विचारू की आपण एवढी मोठी आपल्याला झाडीपट्टी रंगभूमीमध्ये यांना सेवा करण्याची संधी मिळाली, याबद्दल रुपेश भाऊ तुमचे मत काय आहे थोडक्यात आम्हाला सांगा। या झाडीपट्टीमध्ये सेवा करण्याचा संधी म्हणजे या झाडीपट्टीमुळे आम्हाला 4 महिने कुठेही कामाला जायचं पडत नाही। या झाडीपट्टीमुळे आमचं सर्व कुटुंब चालते। आम्हाला इथं झाडीपट्टीमध्ये नेहमी काम मिळते आणि आम्हाला काम आवडतं। भाऊंनी सांगितले की आपले 4 महिने ज्या त्यांना इतरत्र कुठेही कामाला जावे लागत नाही, या झाडीपट्टी रंगभूमीमध्ये यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सहजपणे होते। तर रुपेश भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला तुम्ही माहिती दिल्याबद्दल।
इथे शूटिंग करता करता आम्हाला आपले मिनगरी गावचे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया की त्यांच्या गावाला नाटक असल्यावर त्यांचा माहोल कसा असतो. तर आपल्या समोर आहेत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निलकंठ पाटील गहाणे हे आपल्या सोबत आज उपस्थित आहेत. तर यांच्याशी आपण संवाद साधूया की यांच्या गावचा नाटक आहे जो वीरा तू परतून ये हा इथे नाटक आहे. तर याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे. आमच्या गावामध्ये हा नाटकाचा कार्यक्रम यामुळे आहे की आपल्या गावाला शिवटेकडीवर यात्रा राहते. त्या यात्रेस्तव दारी म्हणजे पाहुणे येतात आमच्या गावामध्ये आणि त्यास्तव ह्या नाटकाचा प्रयोग असल्यामुळे लोकांचं मनोरंजन होते. यासाठी तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे असं आमचं मत आहे. तर सर तुमचे खूप खूप धन्यवाद की तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला काढून दिला. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद. नाटक थिएटरची मी तुम्हाला आता माहिती सांगणार आहे. ही जी दोरी बांधून घेत आहे ती पडद्याची दोरी आहे. म्हणजे याला जेव्हा आपण खिचत असतो तेव्हा हा पडदा इकडून पडत असतो. हे सर्व आर्टवाले कर्मचारी सांभाळत असतात. हा अंदरील स्टेजचा संपूर्ण भाग आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत उपस्थित आहेत आपले गणेश डेकोरेशनचे कर्मचारी. यांचा आपण परिचय जाणून घेऊन. सर परिचय सांगा तुमचा. माझे नाव आहे अमर निलकंठ सालोळकर. मी झाडीपट्टी रंगभूमीमध्ये काम करतो आणि याच्यापासून माझं कुटुंब चालते. ठीक आहे, धन्यवाद. तर भाऊने सांगितले की आपण इथे लाईट लावून राहिले आहेत. ते लाईट लावतो म्हणत आहेत. त्यांचं हे काम आहे. एवढे मोठे झाडीपट्टीमध्ये यांना काम करण्याची संधी मिळाली याबद्दल हे या झाडीपट्टी रंगभूमीचे आभार मानून राहिले आहेत. आपल्यासोबत आहे गणेश डेकोरेशनचे कर्मचारी. यांचा आपण पहिले परिचय जाणून घेऊया. सर तुमचे परिचय सांगा. निखिल राऊत. निखिल भाऊ, आता तुम्हाला आम्ही एक प्रश्न विचारतो की तुम्ही या डेकोरेशन मध्ये कोणतं काम करत आहात व किती वर्ष झाले तुम्ही काम करत आहात. मी आता नेपथ्य विभागाला मला कमीत कमी 12 वर्ष झाले. शिवम थिएटरला मी. एवढी मोठी आपल्याला झाडीपट्टी रंगभूमीमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली, याबद्दल तुमचे मत थोडक्यात का. झाडीपट्टी आहे म्हणून आमच्या रोजी आहेत. असे तसे आमचे काम कोरोनामध्ये आपल्याला काम नव्हतं मिळत. झाडीपट्टीनं आपल्याला ह्या केला आहे आणि आमची झाडीपट्टी आहे म्हणून आता आम्ही कामात लागले राहून दिवसभर आम्हाला काम नाही भेटत. झाडीपट्टीमध्ये आता कमीत कमी 12 वर्ष झाले आता इथं काम करतो आम्ही. येतं झाडीपट्टीमध्ये मला खूप काही चांगले भेटलं येतं झाडीपट्टी. निखिल भाऊ, तुमचे खूप खूप धन्यवाद की आम्हाला ही अमूल्य माहिती सांगली. तुमचे खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा नाटकाचा थिएटर असते. अंदरून तुम्ही संपूर्ण बघून घ्या. हा अशा पद्धतीचा असते. इथे प्रवेश पडदे बांधलेले असतात व बाजूला इथे जे आर्टचे जे कर्मचारी असतात ते नाटक सुरू असताना बाजूला असतात, कारण की पडदा पाळायचा वगैरे त्यांच्याकडे हा संपूर्ण असतो. तर हा अंदरचा म्हणजे भाग अशा पद्धतीचा नाटकाचा थिएटरचा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही
हा संपूर्ण नाटकाच्या अंदरचा थिएटर बघितला. तर आता मी तुम्हाला इथे लाइटिंगची सिस्टम दाखवतो. लाइटिंगची सिस्टम कशा प्रकारे लावली असते. तर मित्रांनो आपण इथे आता लाइटिंगची जी सेटिंग असते ती कशा पद्धतीची असते ते मी तुम्हाला दाखवणार आहोत. इथे जे ते दोरी बांधली तुम्हाला दिसते आहे. या दोरीमध्ये इथे काय जो इथे लाकडाची किंवा लोखंडाची पट्टी लटकवली असते. या पट्टीला स्क्रू करून इथे जे लाईट असते इथे लाईट असे लावलेले असतात व यांचं सर्व ऑपरेटर जे असते ते तिथं लाईट मॅन करत असते. तर आपण त्यांचा पण व्हिडिओ घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये संपूर्ण पहा मित्रांनो. तर अशा पद्धतीमध्ये झाडीपट्टीच्या लाइटिंगची सेटिंग केली जाते. तर इथे जवळ लाईट इथे लावले असतात व स्टेजमध्ये जे तिथे पण एक लाईट लावलेले असतात. तर मित्रांनो झाडीपट्टीमध्ये नाटकाचा थिएटर अशा पद्धतीचा असतो. इथे स्टेज दिसून राहिला, इथं खुर्च्या असतात, इथं बाजूला साईड ओट्या दिसून राहिल्या, तिथं ओट्याचे तिकीटवाले बसतात. तर समोर इथे तुम्हाला दिसून राहिलं समोर हा स्टेज आहे. इथं आपण स्टेजची लाइटिंग व स्टेजच्या अंदरचा भाग आपण पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे झाडीपट्टीमध्ये नाटकाचा स्टेज असतो. तर इथे डेकोरेशन आज उशिरा आले. सर्व कर्मचारी आपापल्या कामामध्ये आहेत. आपापल्या कामामध्ये असल्यामुळे आपण सर्वच कर्मचाऱ्यांशी काही बोलू शकणार नाही, कारण की डेकोरेशन थोडा उशिरा आली आहे. त्यांना आपण कामामध्ये त्रास देणार नाही. तर आपण काही जणांचे आपण व्हिडिओ घेतलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ बघा. हा स्टेज आहे नाटकाचा. इथं बाजूला जे आहे ते साईड पडदे बांधून राहिले आहेत. मित्रांनो आता इथे जे साईडचे वरचे जे संपूर्ण पडदे आहेत ते बांधून झालेले आहेत. तर इथे साईडचे पडदे बांधणी चालू आहे. तर आपण या सरांशी सुद्धा आपण त्यांचा परिचय घेऊ, त्यांच्याशी काही प्रश्न विचारू. आपल्यासोबत उपस्थित आहेत गणेश डेकोरेशनचे एक कर्मचारी, यांचा आपण परिचय जाणून घेणार आहोत. तर सर तुमचा परिचय सांगा. रुपेश चौधरी. आपल्या सोबत आहेत रुपेश भाऊ. तर रुपेश भाऊ तुम्ही या डेकोरेशन मध्ये कोणतं काम करता? साईडिंग बांधून. हे साईड जे पडदे बांधून राहिले तर हा काम तुम्ही किती वर्षापासून झाडीपट्टीमध्ये करत आहात? 1 वर्ष झाला. तर रुपेश भाऊ म्हणत आहेत 1 वर्ष झाला हे या झाडीपट्टीमध्ये डेकोरेशनमध्ये साईड पडदे बांधण्याचे काम करत आहेत. तर रुपेश भाऊला आणखी प्रश्न विचारले तर रुपेश भाऊ म्हणाले मला काही बोलता येत नाही. पण खूप खूप धन्यवाद रुपेश भाऊ, तुमची आम्हाला एवढी सुद्धा माहिती दिली. तर मित्रांनो हा आहे झाडीपट्टी मधील नाटक थिएटर अशा पद्धतीचा असतो. हा जो थिएटर आहे पडदे जे असतात पहिलेच दोरांनी बांधून असतात. यामध्ये बांबू लावून यांना काही क्षणामध्येच हा संपूर्ण नाटक थिएटर जो आहे उभा करण्यात येतोय. तर यामध्ये आपण अजून विचारूया सर्व कर्मचारी जे आहेत गणेश डेकोरेशनचे, त्यांची मुलाखत घेण्याचा आपण म्हणजे त्यांचे संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पद्धतीचा हा झाडीपट्टी नाटकाचा थिएटर आहे. तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत गणेश डेकोरेशनचे मालक गणेश भाऊ ठेरकर. तर गणेश भाऊ ठेरकर आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद आहोत, कारण की आज डेकोरेशन उशिरा आली व सर्वजण आपल्या कामात आहेत. तरी पण गणेश भाऊनी आपल्यासाठी 5 मिनिट वेळ अमूल्य काढला आणि आपल्यासोबत संवाद साधतायत. त्याबद्दल गणेश भाऊचे सर्वप्रथम मी आभार मानतो. तर गणेश भाऊ एवढ्या मोठ्या झाडीपट्टी रंगभूमीमध्ये तुम्हाला डेकोरेशनची सेवा करण्याची संधी मिळाली व एवढी मोठी झाडीपट्टी रंगभूमी आपल्याला लाभली, याबद्दल तुमचे मत काय? सर्वप्रथम मी झाडीपट्टीचा आभार मानतो आणि झाडीपट्टी आम्हाला 4 महिने रोजगार देते. तर त्यामुळे झाडीपट्टीचा मी आभार मानतो आणि माझ्यासोबत 10 लोक असतात. त्या लोकांना रोजगार मिळते व आम्हाला रोजगार मिळते. तर गणेश भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो हाच प्रश्न मी सर्व कर्मचाऱ्यांना विचारत आहोत, कारण की आपली ही पहिलीच वेळ आहे. त्यानंतर आपण दुसरा कुठे व्हिडिओ बनवून कोणत्या डेकोरेशनचा त्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे मी तुम्हाला दाखवीन. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही मॅनेज करून घ्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या झाडीपट्टी मीन घरी
या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन अवश्य प्रेस करा. अजून एकदा मी गणेश डेकोरेशनचे सर्व कर्मचारी यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आपला अमूल्य वेळ काढून आमच्यासोबत संवाद साधला, त्यांच्याशी आपण गप्पा मारू शकलो. तर गणेश भाऊ तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, खूप उशीर झाला तरी पण आम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा नवीन टॉपिक मी पहिल्यांदाच झाडीपट्टीमध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनलवर आपल्या दाखवणार आहोत. तर याच्या पहिले जे डेकोरेशनचे कर्मचारी आहेत त्यांच्याशी मी मुलाखत घेतली. तर आपल्यासोबत आज उपस्थित आहेत जे नाटकाचे थिएटर बाहेर जे चायची दुकान वगैरे लावतात ते धनराज भाऊ. तर धनराज भाऊ तुमचे खूप खूप पहिल्यांदा धन्यवाद की धनराज भाऊला दुकान लावायचे आहे तरी पण आपल्यासाठी 5 मिनिट अमूल्य वेळ काढून आपल्याशी बोलत आहेत. तर मी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारीन, एवढ्या मोठ्या झाडीपट्टी रंगभूमीमध्ये तुम्हाला म्हणजे एवढ्या मोठ्या झाडीपट्टी रंगभूमीमुळे तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, याबद्दल तुमचे मत काय? आज या नाटकामुळे आमचा उदरनिर्वाह चालतं आणि या नाटकाच्या भरोशावर मी जगत आहो. नंतर आता हे नाटकं झाल्यावर मी आपला लग्न आहे तो कार्यक्रम मारतो आणि नंतर आपण शेतीचे कामं करतो. ह्या पटाच्या झाडीपट्टीत नाट्यरंगभूमी आहे ना, हे मी जे प्रेस भेटली त्या प्रेसच्या नाटकं मारतो. 4 महिने मी सतत नाटकावर फिरतो आणि हे पट नाटकं झाल्यावर मी लग्न विवाह सोहळ्यात आणि कोणत्या हॉलमध्ये मी आपला दुकान लावून आपला निवारा उदाहरण करतो. माझा परिवार आहे 5-6 लोकांचा. या भरोशावर मी जगत आहो साहेब. तर मित्रांनो, आपण नाटक बघत असताना आपल्याला अचानक झोप लागून जाते. तर झोप लागल्यामुळे आपल्याला चाय पिणे अति आवश्यक असते. त्यामुळे आपले धनराज भाऊंनी आपला अमूल्य वेळ काढून आमच्यासोबत बोलला, त्याबद्दल मी धनराज भाऊंचे खूप खूप आभार मानतो. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा झाडीपट्टी मिनगरी. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.